सेवा फक्त पैशानेच करता येते का? तर नाही. तुम्ही एखाद्याच्या घरात जाऊन त्याच्यासोबत चांगलं बोलणं, हं. त्याच्यासोबत चांगलं वागणं, ही सुद्धा एक सेवा आहे. ओके. हे सुद्धा आपले कर्म आहेत. आपल्या युनिव्हर्सला, आपल्या विश्वाला आपले शब्द कळत नाहीत. जर मी माझ्या सासू-सासऱ्यांना रिस्पेक्टफुली वागवते, हं. रिस्पेक्ट देते, बट ॲक्चुअली जर माझ्या मनातच नाहीये त्यांना रिस्पेक्ट द्यायला, हां, तर हां. ते रिलेशन कधीच हेल्दी नाही होणार, कधीच ओके. वर्क नाही हां. करणार. ती भावना येणं गरजेची आहे. करेक्ट. आता माझे रिलेशन सगळ्यांबरोबर चांगले आहेत. हं. का चांगले आहेत? मी फक्त चांगलं बोलते का? मी फक्त गोड बोलते का? नाही. माझी भावना तिथं क्लिअर आहे, ओके. की हां. माझं रिलेशन कुठल्या व्यक्तीसोबत कसं असलं पाहिजे, ते हं. क्लिअर आहे. सो मी तशी कर्म करते. का मी सेवा ओह! करते, मी साधना करते, मी सत्संग करते, मी दान करते, मी सगळ्या गोष्टी करते, जेणेकरून त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो माझ्या एनर्जीवरती होणार आहे. ओह! ते पॉझिटिव्हिटी जी आहे, एखाद्या अगदी आपण म्हणू रस्त्यावरच्या व्यक्तीला हं. आपण ₹10-15 दिले, किती वेळ ती पॉझिटिव्ह फीलिंग आपल्या मनामध्ये होते बघा. हां. किती वेळ पुढे अगदी मला वाटतं 1-2 किलोमीटर जाईपर्यंत आपल्या डोक्यात कुठेतरी तो थॉट असतो, "अरे, मी त्याला मदत केली आहे." हां. आत्ता पण माझ्या अंगावरती शहारे येतात हे सांगताना. त्यामुळे जर तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचंय, होपोनोपोनो प्रेयर करायची आहे, तर तुमच्या कर्मावरती निष्काम कर्मावरती हं. विशेषतः ध्यान द्या. जिकडे तुम्हाला काही एक्स्पेक्टेशन नाहीये त्या रिझल्ट्सची, ओके. की तिथून मला काय मिळणार आहे, यापेक्षा मी काय देणार आहे